Hello friends, today we are going to study about interhalogen compounds and its structures. These structures are explained on the basis of valence bond theory. In this theory, Linus Pauling explained hybridization. What is meant by hybridization? Mixing and recasting of the atomic orbitals to form newly degenerate same number of orbitals is called as hybrid orbital, and this phenomenon or this process is called as hybridization. There are various types of the hybridization: sp, sp2, sp3, sp3d, dsp2, sp3d2 or d2sp3, and last one sp3d3. The shape of the orbital or geometry of the orbital depends on the type of hybridization. For sp hybridization, structure or geometry is linear. For sp2, trigonal, planar. Linear म्हणजे simple like this, a single line like this. Trigonal, it is like the triangle. sp3 is a tetrahedral. So this is tetrahedral structure. There are 4 corners, 1, 2, 3, 4. Tetra means 4, hedra means म्हणजे बाजू. ह्यामध्ये 4 वेगवेगळ्या बाजू आहेत. ही सर्व बाजू वेगवेगळ्या डिरेक्शनला किंवा वेगवेगळ्या प्लेनमध्ये आहेत. नेक्स्ट आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल. याच्यासाठी हायब्रिडायझेशन आवश्यक आहे. sp3d हे ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री आहे. हा ट्रायंगल आहे ट्रायगोनल, आणि हा एक पिरॅमिड, हा एक पिरॅमिड, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. नंतर आहे dsp2 स्क्वेअर प्लेनर. हा सिंपल स्क्वेअर आहे. यामध्ये सिंपल एक स्क्वेअर तयार केला की ही जॉमेट्री होते. हा सिंपल स्क्वेअर आहे. ऑल एलिमेंट्स प्रेझेंट इन वन प्लेन. आता ह्या स्क्वेअर पिरॅमिडमध्ये स्क्वेअर प्लेनरमध्ये अजून एक तयार स्ट्रक्चर होतं, ते म्हणजे स्क्वेअर पिरॅमिड. हा स्क्वेअर आहे आणि हा वरचा एक पिरॅमिड आहे, स्क्वेअर पिरॅमिड. नंतर आहे sp3d2 किंवा d2sp3साठी ऑक्टेहायड्रल जॉमेट्री मिळते. ही ऑक्टेहायड्रल. यामध्ये ऑक्टा मीन्स 8 आणि हायड्रा म्हणजे बाजू. 8 बाजू तयार असतात, पण बॉन्ड ॲक्च्युली 6 तयार होतात. 1, 2, 3, 4 अशा 4 आणि 4 8 बाजू आहेत, पण बॉन्ड किती तयार झालेत? फक्त 6 तयार झालेले असतात. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आणि शेवटचे आहे पेंटॅगोनल बायपिरॅमिडल. पेंटॅगोनल बायपिरॅमिडल ही जॉमेट्री ही IF7 हा मॉलिक्यूल दाखवतो. हा सिंपल पेंटॅगोन तयार झाला, आणि हाच फक्त असा ठेवला की हा पेंटॅगोनल बायपिरॅमिड. वरती एक पिरॅमिड आहे, खाली एक पिरॅमिड आहे. याच्यासाठी हायब्रिडायझेशन आवश्यक आहे. sp3d3 हे IF7 हा मॉलिक्यूल हा पेंटॅगोनल बायपिरॅमिडल ही जॉमेट्री दाखवतो. आता ह्या जॉमेट्रीवरून किंवा हायब्रिडायझेशनवरून आपल्याला इंटरहॅलोजन कंपाऊंड्स यांचे स्ट्रक्चर आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. याच्यासाठी आपण पहिलं एक्झाम्पल बघूया, ClF, आणि दुसरे त्याचबरोबर एक्झाम्पल घेतलेलं आहे ICl. तर यामध्ये सेंट्रल ॲटम जो आहे हा मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतो. याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते. तो सेंट्रल ॲटम म्हणून कन्सिडर करायचा. यामध्ये क्लोरीन आहे ClFमध्ये, IClमध्ये आयोडीन आहे. आता ह्यामध्ये जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेलं आहे हॅलोजनचं, NH2NP5. बाय युझिंग हंट्स रूल इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड. यसमध्ये हे 2 इलेक्ट्रॉन आहेत, पीमध्ये 5, 1, 2, 3, चौथा आणि हा 5वा, असे 5 इलेक्ट्रॉन भरलेले आहेत. या क्लोरीनने या फ्लोरीनबरोबर किती बॉन्ड तयार केलेत तेवढे आपल्याला ह्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजेत. या आपण हायब्रिडायझेशनमध्ये किंवा व्हॅलन्स बॉन्ड थिअरीमध्ये आपण फक्त कोव्हॅलंट बॉन्डिंगचा विचार करतो. कोव्हॅलंट बॉन्डिंग मीन्स बॉन्ड इज फॉर्म बाय दी शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. ह्या फ्लोरीन क्लोरीनबरोबर एकच बॉन्ड तयार केला म्हणजे आपल्याला यामध्ये बॉन्डिंगसाठी एक अनपेड इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉन हा फ्लोरीन देणार आहे.
त्यामुळे एक इथं रिकामी जागा अशी पाहिजे. यानंतर पी नंतर डी ऑर्बिटल आहे, पण त्याची आता सध्या काही आपल्याला आवश्यकता नाही. आता हे सर्व ऑर्बिटल एकत्र येतात आणि sp3 हायब्रिडायझेशन तयार होतं. sp3. हे इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनचेच आहेत किंवा आयोडीनचे आहेत आणि जो नवीन इलेक्ट्रॉन आलेला आहे तो एक्स आपण ह्या फ्लोरीन किंवा या क्लोरीनचा या ठिकाणी इथं लिहिला. यामध्ये हायब्रिडायझेशन तयार झाले sp3. यसचा एक पीचे 3 ऑर्बिटल घेतले 1 2 3 4 सेम नंबर तेवढ्याच नंबरचे बरोबर हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले. sp3चे 4 ऑर्बिटल तयार झाले. आता sp3 जर असेल तर जॉमेट्री कोणती येते? टेट्राहेड्रल. आता टेट्राहेड्रल आपण इथं स्ट्रक्चर काढूया. सेंटरला क्लोरीन आहे आणि हे 4 लोब. आता या 4 लोबपैकी फक्त एकच हा बॉन्डिंगसाठी वापरला, बाकीचे त्यामध्ये 3 लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 हे लोन पेअर इलेक्ट्रॉनसाठी लो वापरले आणि एकच फक्त बॉन्डिंगसाठी ते वापरलेलं आहे. आणि यामध्ये तर समजा हा ClF घेतला तर इथं फ्लोरीन येईल. आता त्याचा जॉमेट्री आली टेट्राहेड्रल आणि स्ट्रक्चर सांगताना आपण सांगायचं आहे फक्त लिनियर. फक्त Cl आणि फ्लोरीन यामधलाच फक्त बॉन्ड जो आहे हाच बॉन्ड फक्त आपण इथं सांगायचा. म्हणजे याचं स्ट्रक्चर किंवा शेप हा जो येणार आहे हा लिनियर येणार आहे ClF. आता याच्यावर CET मध्ये कसा प्रश्न येईल? ह्या ClF मध्ये बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन किती आहेत? हाऊ मेनी बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स और हाऊ मेनी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स? जे इलेक्ट्रॉन बॉन्डिंगसाठी वापरले नाहीत यांना म्हणतात लोन पेअर. 1 2 3 लोन पेअर आहेत आणि बॉन्डिंग पेअर किती आहे? एकच आहे. एक बॉन्ड तयार करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. इथं क्लोरीन आणि ब्रोमीनमध्ये एक इलेक्ट्रॉनची भागीदारी करून हा कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे. हा फक्त बॉन्ड पेअर आहे, बाकीचे हे 3 लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत. याचप्रमाणे आपल्याला ClF3चं स्ट्रक्चर आपल्याला सांगता येईल. पुन्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जनरल लिहितोय NH2 NP5 ND. आता ह्यामध्ये D ऑर्बिटल आपल्याला ह्या ठिकाणी वापरावं लागणार आहे. S एकच ऑर्बिटल असतं, Pचे 3 आहेत आणि Dचे 5 असतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहूया. नंतर अनपेड इलेक्ट्रॉन्स इथं एकच आहे. या क्लोरीन किंवा ब्रोमीन फ्लोरीन बरोबर 3 बॉन्ड तयार केलेले आहेत. 3 बॉन्ड तयार करण्यासाठी इथं 3 अनपेड इलेक्ट्रॉनची गरज आहे. इथं आहे एकच, अजून आपल्याला 2 पाहिजे. मग 1 इलेक्ट्रॉन इज प्रमोटेड फ्रॉम NP ऑर्बिटल टू दी ND. आणि मग एकूण 4 ऑर्बिटल तयार होतील. 1 Sचा, Pचे 3 आणि Dचा 1. हे इलेक्ट्रॉन आहे तसेच. यामध्ये 1 इलेक्ट्रॉन इकडे गेला, हा 1 आणि Dचा 1. मग हायब्रिडायझेशन कोणतं तयार होईल? sp3d. sp3d. या sp3d मध्ये 3 अनपेड इलेक्ट्रॉन हे आहेत. याच्याबरोबर फ्लोरीन हा बॉन्डिंग करणार आहे. फ्लोरीननं बॉन्डिंग केल्यानंतर फ्लोरीनचे इलेक्ट्रॉन ह्यामध्ये ॲकोमोडेट केले जातील. 3
फ्लोरीन. आता यामध्ये बॉन्ड पेअर किती आहेत? 3 बॉन्ड पेअर आहेत आणि 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत. sp3d याच्यासाठी हायब्रिडायझेशन, या हायब्रिडायझेशनसाठी जॉमेट्री येते ट्रायगोनल बायपिरॅमिडल. ट्रायगोनल बायपिरॅमिडलचा आकार असा हा ट्रायंगल काढायचा आणि हा एक असा ॲक्सियल बॉन्ड काढायचा. ह्या सेंटरला इथं क्लोरीन आहे समजा, हा ClF3 साठी क्लोरीन. आता यामध्ये जे लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत हे काय करतात, हे इक्वेटोरियलची ही पोझिशन घेतात. मग राहिले 3, या बाजूला एक इथं फ्लोरीन येईल, हा दुसरा आणि हा तिसरा. आता हे स्ट्रक्चर आपल्याला कसं दिसतंय, हे टी शेप दिसतंय. हां, या बाजूपासून बघितलं की टी शेप, किंवा तुम्ही त्रिकोण काढताना या बाजूला 2 लोन पेअर काढले तरी चालतील. टी शेप हा आकार दिसेल. यामध्ये हे लोन पेअर इलेक्ट्रॉनचं रिपल्शन होतं, त्याचबरोबर लोन पेअर बॉन्ड पेअरमध्ये सुद्धा रिपल्शन होतं. आणि हे टी स्ट्रक्चरसुद्धा थोडंसं बेंट झाल्यासारखं वाटतं, म्हणून ह्याला शेप आहे याचा बेंट टी शेप. ClF3 किंवा BrF3चं हायब्रिडायझेशन येणार आहे sp3. यामध्ये sp3d असेल तर ट्रायगोनल बायपिरॅमिडल ही जॉमेट्री यायला पाहिजे. पण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळं हे स्ट्रक्चर आपल्याला शेप दिसताना बेंट टी शेप दिसतं. ज्या वेळेला आपण कंपाऊंडचं शेप सांगत असतो तर त्या शेप सांगताना त्यामध्ये लोन पेअर इलेक्ट्रॉन हे इन्क्लूड केले जात नाहीत. फक्त बॉन्डिंग पेअर जे इलेक्ट्रॉन आहेत हेच फक्त इन्क्लूड केले जातात. पुढचा कंपाऊंड आहे BrF5 किंवा ClF6. यामध्ये ब्रोमीन किंवा क्लोरीननं 5 बॉन्ड तयार केलेले आहेत. यामध्ये 5 आपल्याला अनपेड इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. याच्यासाठी पुन्हा आपण हायब्रिडायझेशन बघू. NS2 NP5 ND. S एकच ऑर्बिटल आहे, P चे 3 आणि D चे 5. यामध्ये ब्रोमीन किंवा क्लोरीनने 5 बॉन्ड तयार केलेले आहेत फ्लोरीन बरोबर. ह्यामध्ये 5 अनपेड इलेक्ट्रॉन आपल्याला पाहिजेत. एकच आहे अनपेड इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन प्रमोट झाला P पासून D पर्यंत, 2 अनपेड इलेक्ट्रॉन तयार होतील. 1 2 3 झाले. अजून एक इलेक्ट्रॉन प्रमोट केला की 5 अनपेड इलेक्ट्रॉन तयार होतील, 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स. नाउ these orbitals come together and form हायब्रिड ऑर्बिटल. S चा 1, P चे 3 आहेत 2 3 आणि D चे 2 1 2 1 2 3 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स. नाउ दिस हायब्रिडायझेशन इज sp3d2. sp3d2 sp3d2 हायब्रिडायझेशन आहे. या sp3d2 मध्ये फ्लोरीनचे इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होतील. ईच फ्लोरीन ॲटम गिव्स ए सिंगल इलेक्ट्रॉन. sp3d2. आता ह्या sp3d2 मध्ये स्ट्रक्चर आहे sp3d2 किंवा d2sp3 ऑक्टॅहेड्रल आहे जॉमेट्री. यामध्ये एक लोन पेअर इलेक्ट्रॉन असल्यामुळं ह्यामध्ये थोडासा बदल होणार आहे आणि याचं स्ट्रक्चर येईल स्क्वेअर पिरॅमिडल. हा स्क्वेअर काढला, सेंटरला ब्रोमीन आहे 1 2 3 4. एका बाजूला हे लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत आणि हा फ्लोरीन. मग हे स्ट्रक्चर तयार होईल.
स्क्वेअर आकार आहे हा, आणि हा एकच बॉन्ड इकडं आहे, स्क्वेअर पिरॅमिड. आता या BrF5 किंवा ClEF5 मध्ये बॉन्डिंग पेअर किती आले, तर बॉन्डिंग पेअर 5 आले आणि लोन पेअर किती आलं, एकच आलं. तर हे CETसाठी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर परीक्षेमध्ये यावर शेप ऑफ दी इंटर हॅलोजन कंपाऊंड हा या प्रश्न विचारतात. आता अजून एक कंपाऊंड आहे IF7, याची जॉमेट्री आपण बघूया. आता आपण IF7चं स्ट्रक्चर बघूया. यामध्ये आयोडीन हा सेंट्रल ॲटम आहे. यामध्ये याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 Np5 हे आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हॅलोजनचं लिहिलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला डी ऑर्बिटलची सुद्धा गरज लागणार आहे. S मध्ये 2 आहेत, P मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. आयोडीनने फ्लोरीन बरोबर 7 बॉन्ड तयार केलेले आहेत IF7. यामध्ये 7 अनपेड इलेक्ट्रॉनची आपल्याला आवश्यकता आहे. एकच अनपेड इलेक्ट्रॉन आहे. हा 1 इलेक्ट्रॉन P ऑर्बिटल टू D ऑर्बिटल हा ट्रान्सफर झालेला आहे. मग अनपेड इलेक्ट्रॉन 3 झाले, 1 2 3. अजूनही गेला की 3 आणि 2 5. हा सुद्धा एक इलेक्ट्रॉन हा एक प्रमोट होईल. मग ह्यामध्ये हायब्रिडायझेशन, S1 P चे 3 आणि D चे 3, sp3d3. किती ऑर्बिटल झाले, 1 3 4 आणि 3 7. 1 2 3 4 5 6 आणि 7 ऑर्बिटल येतील. हे आयोडीनचे इलेक्ट्रॉन आहेत. हे क्रॉस केलेले इलेक्ट्रॉन फ्लोरीनचे अकोमोडेट होतील. हे 7 sp3d3 हायब्रिडायझेशन. या sp3d3 हायब्रिडायझेशनमध्ये एकही लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे. सर्व बॉन्डिंग पेअर इलेक्ट्रॉन आहेत. यामध्ये लोन पेअर इलेक्ट्रॉन नाही, 0 आहेत. आता याची जॉमेट्री IF7ची काय, ते पेंटॅगोनल बायपिरॅमिडल. हा पेंटॅगोन काढायचा. आयोडीन, आणि बाय पिरॅमिडसाठी अजून 2 बॉन्ड दाखवायचे आपण इथं. हा एक फ्लोरीन आहे, हा एक फ्लोरीन आहे. इट इज पेंटॅगोनल बाय पिरॅमिडल ही जॉमेट्री यामध्ये. IF7. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेप्स आहेत इंटर हॅलोजन कंपाऊंडमध्ये. यामध्ये जो इलेमेंट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, इट ॲक्ट्स ॲज ए सेंट्रल ॲटम. तो सेंट्रल ॲटम घ्यायचा आणि त्याचंच हायब्रिडायझेशन करून यामध्ये आपल्याला स्टेप किंवा जॉमेट्री आपल्याला इंटर हॅलोजन कंपाऊंडची सांगता येते. परीक्षेमध्ये CETला JEEला वगैरे यामध्ये मॅच दी फॉलोइंगमध्ये प्रश्न असतो. एका बाजूला कंपाऊंडची नावं दिलेली असतात, एका बाजूला हायब्रिडायझेशन दिलेलं असतं, त्याचबरोबर किंवा शेप दिले असतील, मॅच दी फॉलोइंग, किंवा त्याचबरोबर आपल्याला या कंपाऊंडमध्ये बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती आहेत, लोन पेअर इलेक्ट्रॉन किती आहेत हे सुद्धा सांगता आलं पाहिजे. या IF7मध्ये आपण बघितलं की आता ह्यामध्ये लोन पेअर इलेक्ट्रॉन अजिबात नाही. जे इलेक्ट्रॉन बॉन्डिंगसाठी वापरलेले आहेत यांना आपण बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन असं म्हणतो. ठीक आहे, थँक्यू.